अंजनगाव सुरजी तालुक्यात शेतमजूर महिलेचा विद्येचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू। अंजनगाव सुरजी तालुक्यातील दहिगावरेच्या येथे महिलेचा शिराळा शेत शिवारात चालू विद्युत वाहिनीच्या तुटलेल्या तारांचा करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 25 जुलैला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली। रुपाली शुद्धधन सावळे, वय वर्ष 36, राहणार दहिगावरेच्या असे मृतक महिलेचे नाव आहे। काल सकाळच्या सुमारास मृतक महिला व 9 महिलांसह ह्या अनिल धुमाळे यांच्या शेतात निंदण करण्यासाठी गेल्या होत्या। मृतक महिला ही 10 वाजताच्या सुमारास लघुशंकेला गेली असता चालू विद्युत तारा तुटलेल्या गवतात पडलेला होता। गवतामुळे महिलेला तार दिसला नसल्याने तुटलेल्या चालू विद्युत तारेच्या संपर्कात महिला आली व त्या महिलेला जबर विजेचा धक्का लागला। हे पाहून तिच्यासोबत असलेल्या शेतमजूर महिला तिला ओढण्यासाठी जात असताना एका महिलेच्या सतर्कतेमुळे 9 महिलांचे प्राण वाचले। या घटनेची वार्ता दहिगावरेचा परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी तसेच प्रहार पक्षाचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। सदर घटनेची माहिती अंजनगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला। मात्र शवविच्छेदन करू देणार नाही असा पवित्रा नातेवाईक व प्रहार संघटनेच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता। या घटनेला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनी आहे म्हणून मृतक महिलेचे शव ट्रॅक्टरमध्ये टाकून महावितरण कंपनीच्या अंजनगाव कार्यालयात आणण्यात आले होते। जुना बसस्थानक चौकात पोलिसांच्या ताफ्याने संतप्त जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावाने पोलिसांना न जुमानता ट्रॅक्टर थेट महावितरण कार्यालय येथे नेले आणि जोपर्यंत मृतक महिलेच्या नातेवाईकांना योग्य न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह येथून हलवणार नाही असा पवित्रा घेत कार्यालयातच ठिय्या मांडला होता। त्या दरम्यान आमदार गजानन लवटे यांनी कार्यालयात पोहोचून जमावाची व नातेवाईकांची भेट घेतली आणि मध्यस्थी करून वाद मिटवला। त्यामुळे जमावाने शांत होत प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे हलवले। घटनेला जबाबदार असलेले सुरजी विभागाचे कनिष्ठ अभियंता जाधव यांना पोलिसांनी अटक केल्याचे आमदार गजानन लवटे यांनी सांगितले। अमरावती माझा न्यूज, मनोज मेळे, अंजनगाव सुरजी।